नमस्कार. आज आपण शिकणार आहोत डेमॉन्स्ट्रेशनमध्ये वॉटर कूलर, स्टोरेज टाईप वॉटर कूलरचे पार्ट्स आयडेंटिफिकेशन. तर आपल्यासाठी लागणार साहित्य आहे बघा. स्टोरेज टाईप वॉटर कूलर, कॅपॅसिटी 40 लिटर, 20 लिटर प्रति तासाला थंड करणारा स्टोरेज टाईप वॉटर कूलर आहे. त्याच्या आज आपण पार्ट्स आयडेंटिफिकेशन करणार आहोत. चला पाहूया. स्टोरेज टाईप वॉटर कूलरचं समोरचा जो फ्रंट पॅन आहे तो ओपन करून घेणार आहोत. त्याच्यानंतर मधातले मेकॅनिकल पार्ट्स व इलेक्ट्रिकल पार्ट्स यांची माहिती थोडक्यात आपण घेणार. तर आता आपण बघणार आहोत स्टोरेज टाईप वॉटर कूलरचं पार्ट्स आयडेंटिफिकेशन. मधातले मेकॅनिकल पार्ट्स व इलेक्ट्रिकल पार्ट्स यांची थोडक्यात आपण माहिती घेणार आहोत. तर समोरचं ही जी नळाची तुटी आहे त्याच्या खालचं जे वेस्ट वॉटरसाठी ट्रे आहे हा पॅनल ओपन करणार. याच्यासाठी स्क्रू असतात 4 साईड ओपन. आता आपण पाहणार आहोत वॉटर कूलरमधले मेकॅनिकल पार्ट्स, कॉम्प्रेसर, कंडेन्सर, एक्सपेन्शन वॉल ॲज कॅपिलरी ट्यूब, ड्रायर आणि इव्हॅपोरेटर. इव्हॅपोरेटर वरच्या साईडला कॉईल टाईप इव्हॅपोरेटर वापरलेला आहे. आता आपण पाहणार आहोत स्टोरेज टाईप वॉटर कूलरमधले इलेक्ट्रिकल पार्ट्स. इलेक्ट्रिक फॅन मोटर, रिले, OLP, कॅपॅसिटर, थर्मोस्टॅट. स्टोरेज टाईप वॉटर कूलरचा उपयोग पाणी थंड पिण्यासाठी केला जातो. मानवाला पाणी पिण्यासाठी जे लागणारं टेम्परेचर पाणी थंड लागतं त्याचं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी वॉटर कूलरचा उपयोग केला जातो. ठीक आहे. आजच्या पार्ट्समध्ये आपण बघितलं आयडेंटिफाय द मेकॅनिकल पार्ट्स, इलेक्ट्रिकल पार्ट्स. ओके. तर पुढच्या लेक्चर आपलं डेमॉन्स्ट्रेशनमध्ये आपण बघणार आहोत गॅस चार्जर.